एक जानेवारी प्रत्येक वर्षी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात. अनुयायांच्या सुयोग्य व्यवस्थापन. एक मिनिट, एक्सक्यूज मी. अहो ताई मी तुमच्याशी बोलतोय. ही मीटिंग माझ्या अध्यक्षतेखाली चालली, त्याच्यामुळे मी मीटिंग कंडक्ट केलेली आहे. मला एक चिठ्ठी आली, त्याचं दुसरं काही काम होतं, त्याकरता मी बोलवलं. मी ह्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. त्या दोघांशी बोलून तो प्रश्न इथं सोडण्यासारखा नाही. मी त्यांना म्हणलं की कलेक्टर ऑफिसला किंवा सर्किट हाऊसला आपण बसू आणि त्याच्यातनं काय मार्ग काढायचा तो काढू, हे त्यांनी सांगितलेलं. विषय तो संपलेला. आता तो किस्सा जर तुम्ही विषय काढला असेल तर त्याचं असं आहे की माळवदकर जो माळवदकर आहे ते कित्येक वर्षापासून तिथे राहतात आणि आजही मागच्या दंगलीमध्ये, आता 18च्या दंगलीमध्ये त्यांनी बरंच आपल्या मुलांना, आपल्या समाजातले जे भीमा कोरेगाव स्तंभाकडे येतात वंदन करायला, त्यांच्यामध्ये अशी कशी लढाई झाली पाहिजे, कशी लोक घाबरले पाहिजे, हमेशा तिकडे त्यांनी ते जातीभेद कुरगुडी करण्याचा प्रयत्न केला. आणि अजितदादा तिकडे आले की या सगळ्या गोष्टी सोडून जर अजितदादा त्या माळवदकरकडे लक्ष देत नाही, त्यांना जर बोलवायचं असेल तर ऑफिसमध्ये बसून बोलवायला पाहिजे. माळवदकरला पोलीस प्रोटेक्शन आणि महिलांना तिथं थांबवत असताना सुद्धा हाकलून देत होती. का महिलांना हाकलून देत होते, काय कारण होतं? आमचं प्रेरणास्थान आहे आणि आम्ही तिथे राहत असतो, तर आम्हाला तिथे सगळं लक्ष द्यायला लागतं. तर त्यासाठी मी अजितदादा असू नाही तर कोणीही असू, ते आमचं प्रेरणास्थान आहे आणि तिथे हमेशा आम्ही आवाज उचलणार. कार्यक्रम त्याच्यानंतर ते आलेच नाही. यावर्षी तर अजितदादा दिसलेच नाहीत आम्हाला. भागामध्ये काम केलेलं आहे मी. लोकांमध्ये असं म्हणजे कुठलं समाज धरून काम नाही केलं, सरसकट सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. तर हिंदू असो मुस्लिम असो सगळीकडे आमचं मी ज्या संस्थेतून काम करत होते त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण असो, जर शाळा बाह्य मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी मदत केली. आपले सरकारी टॉयलेट आहेत तर टॉयलेटमध्ये जर पाण्याची समस्या आहे, चोकअपची समस्या आहे, हे सगळे आम्ही प्रश्न पुढे मोहल्ला समितीमध्ये मांडले. तिथे मुळा रोडची प्रतिनिधी म्हणून मी तिकडे काम केलेलं आहे. पण तरीही आम्ही बऱ्याच वेळा फॉलोअप घेतला पण कामं काही सगळी पूर्ण झालेली नाहीये. अजूनही मुळा रोड भागामध्ये जागोजागी पाणी आहे, नळाची समस्या आहे, टॉयलेट घाण आहेत, काहीच होत नाही. परत जी मुलं आता अशी असतात बाहेर फिरतात त्यांचं करिअर मार्गदर्शन हे सुद्धा आमच्या संस्थेमार्फत मी खूप वेळा ते काम केलेले. मुलांना त्यांच्या आवडीच्या ह्याच्यामध्ये कोर्स लावलाय, त्या कोर्स मधून त्यांनी तिकडे पुढे नोकरी केली. ही खूप चांगली गोष्ट आमच्या संस्थेमार्फत केली आणि हे मी 8 ते 10 वर्ष रेग्युलर काम करत आले. त्यामुळे वस्तीमधले बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की काही फक्त एक बीएसपी म्हणून नाही, की आपल्या पूर्ण समाजासाठी काम करतात. पार्टी हा असा पक्ष आहे की मान्यवर काशीराम साहेबांनी सुरुवातीला सांगितलं होतं की जाती तोडो समाज जोडो. साहेबांनी सांगितलं होतं की सर्व जाती एकत्र आल्या पाहिजे, सर्व जाती एकत्र आले पाहिजे आणि तो एक समाज म्हणून हा सगळा बहुजन समाज तयार झाला पाहिजे. म्हणून आपल्या पक्षाला त्यांनी बहुजन समाज पार्टीचं नाव दिलंय आणि तेच प्रणव आणून आम्ही या पुढे ते काम करतोय. आणि आमच्यामध्ये कुठल्याही जातीमध्ये आम्ही भेदभाव करत नाही आणि सर्व लोक आम्ही एक दिलाने एक मताने सर्व आम्ही लोक राहतो. आमच्यामध्ये कुठल्याही जातीमध्ये भेदभाव नाही करत. आम्ही सर्व बहुजन आहोत, आम्ही बहुजन राहणार आणि बहुजन म्हणूनच आम्ही या पक्षामध्ये काम करतोय. share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण गोखलेनगर वाकडेवाडी प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहोत आणि पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भात आपण या ठिकाणी आलेलो आहे. पुणे महानगरपालिका एक महाराष्ट्रातली प्रतिष्ठित महानगरपालिका आहे आणि त्याची ही निवडणूक आहे. 29 ठिकाणी निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये आणि बहुजन समाज पार्टी या पक्षाचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी प्रचार सभा या ठिकाणी आता झालेली आहे. तर या प्रभागामध्ये काय काय प्रश्न आहे, कोणकोणते प्रश्न आहे? बहुजन समाज पार्टी एक राष्ट्रीय पार्टी आहे आणि हत्ती चिन्ह आहे. 4 वेळा उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री राहिलेल्या मायावती आणि काशीराम साहेबांनी या पक्षाची स्थापना केलेली आहे.
आपल्या बरोबर खराजी आहे. काय सांगाल, प्रचार तुम्ही प्रभागामध्ये करत आहात, काय परिस्थिती आहे, कोणते प्रश्न आहे आणि पक्षाबद्दल काय सांगाल? सर्वांना जय भीम. मित्रांनो, आज आमच्या या विभागामध्ये जी प्रचार फेरी झालेली आहे, या वस्तीमधले जे मोठे प्रश्न जे आहेत ते सांडपाणी, संडास, परत लोकांच्या आरोग्याचे प्रश्न, अनेक प्रश्न भिडवत आहे. तरी या भागातून आम्ही किशोरजी आडागळे, माधुरीताई खोब्रागडे यांनी पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. तसेच सुरेखाताई माने मुळा रोड या विभागातून उभे राहिलेले आहेत. तरी आम्ही सर्वांनी या ठिकाणी बहीण मायावंतीचा आदर्श घेऊन आम्ही या पुढील कसे आमचे उमेदवार निवडून येतील याकडे आम्ही जास्त लक्ष दिलेलं आहे. या ठिकाणी पक्षाला मानणारा हा जो गट आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, मराठा आहे, मुस्लिम आहे, सर्व जाती धर्माचे लोक या पक्षाला मानतात. काय सांगाल या पक्षाबद्दल, क्या कहेंगे इस पार्टी के बारे में? आप इस पार्टी में बहुत सालों से जुड़े, तो आपकी क्या राय है यहाँ पर? चुनाव के बारे में आपकी क्या राय है? बहुजन समाज पार्टी सभी समाज के लिए, सभी धर्मों के लिए काम करती है. बहुजन समाज में मुस्लिम है, दलित है, बुद्धिस्ट है, मातंग समाज के लोग हैं, और ये सब समाज को लेके बहुजन समाज पार्टी अपना जो मिशन है कि जितनी जिसकी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी, वो हिसाब से जितना जो समाज का परसेंटेज है समाज में उतनी उनको हुकूमत देना है, उनको उतनी पावर देना है. और हमने यहाँ पर जब प्रचार के दौरान घूम रहे थे तो हमने देखा कि यहाँ पर काफी समस्याएं हैं. यहाँ पर रास्तों का प्रॉब्लम है, लाइट नहीं है कई जगह पर, और पानी की समस्या भी है. अगर आपको ये पूरी समस्या यहाँ से खत्म करनी है, जड़ से मिटानी है, तो यहाँ का जो स्थानिक उम्मीदवार है, यहाँ पे जो रहता है, जिसको यहाँ की सब समस्या मालूम है, उसी को चुन के लाना होगा, तो यहाँ की सभी समस्या दूर हो सकती है. जय भीम. बहुजन समाज पार्टी ही क्यों? क्योंकि बहुजन समाज पार्टी में सभी जातियां आती है, सभी धर्म के लोग आते हैं. अगर आप देखा जाए कोई और पार्टी रहती है, कांग्रेस लेते हैं, बीजेपी लेते हैं, तो कुछ ठराविक जाति के लोग ही उस पे सत्ता में है, सत्ता में काम करते हैं, चुन के आते हैं. एक बहुजन समाज पार्टी ऐसी पार्टी है जहाँ पर बहुजन समाज पार्टी बुद्धिस्ट लोगों को, मातंग लोग को, मुस्लिम लोग को, मराठा लोग को, सिख लोग को, क्रिश्चियन लोग को, सभी को चुनाव लड़ने की, काम करने की जिम्मेदारी देती है, मौका देती है. इसीलिए बहुजन समाज पार्टी में सभी जाति के लोग आपको काम करते हुए मिलेंगे. काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी निलेश भालेरावजी आहेत, काय सांगाल तुम्ही बहुजन समाज पार्टी बद्दल? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. बहुजन समाज पार्टी तळागाळातील सर्व समाजासाठी काम करते, सर्व समाजाला त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी काम करते. म्हणूनच आपल्या भागातील आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते किशोरजी आडागळे हे मातंग समाजाचे आहेत. या स्थानिक लेवलला ते राहतात. इथल्या सर्व लोकांच्या समस्या त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. म्हणून आम्ही सुद्धा इथल्या लोकांना आवाहन करतो की आमचे जे तिन्ही उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतं देऊन तुम्ही त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणच्या सर्व समस्या मांडण्यासाठी पाठवावं, अशी मी इथल्या सर्व नागरिकांना विनंती करतो. जय भीम. बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी जिंदाबाद. बहन मायावती जिंदाबाद. आनंद जिंदाबाद. महात्मा फुले जिंदाबाद. शाहू महाराज जिंदाबाद. बीएसपी के वास्ते, किशोर आडागळे के वास्ते, माधुरी ताईन के वास्ते, रेखा ताईन के वास्ते. जय 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 भीम. जय 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 भीम. बीएसपी आई है, नई रोशनी लाई है. बीएसपी क्या करेगी? समता का संघर्ष करेगी. बीएसपी क्या करेगी? समता का संघर्ष करेगी. तक बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. तक बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो. बाबा साहब के सम्मान में, बीएसपी मैदान में, फुले जी
के सम्मान में, बीएसपी मैदान में, मुन्ना भाऊ साठे जी के सम्मान में, बीएसपी मैदान में, मुस्लिम भाई के सम्मान में, बीएसपी मैदान में, बहुजन समाज के सम्मान में, बीएसपी मैदान में। बीएसपी के टीम कप्तान बीएसपी के टीम कप्तान या ठिकाणी किशोर आडागळे उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया. किशोरजी तळागाळातील आहे. मी त्यांच्या जातीचा उल्लेख मुद्दामून करतो. मातंग समाजाचे आहेत. मातंग समाजाचे असून सुद्धा या ठिकाणी ते बीएसपी साठी काम करत आहे. बीएसपी मध्ये कसलाही भेदभाव नाहीये. त्यामुळे मातंग समाज अधिकाधिक या पक्षाला जुडलेला आहे. किशोर आडागळेजी, किती वर्ष झाले तुम्ही पक्षात आहे आणि ह्या पक्षामध्ये तुम्ही का आहे? प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. तसेच या बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय काशीराम साहेब यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. तसेच माझ्या आदर्श नेत्या बहीण कुमारी मायावतीजी यांच्याही विचारावर मी माझा प्रणाम मानून मी आज माझी भूमिका या ठिकाणी मांडत आहे. बहुजन समाज पार्टी हा असा पक्ष आहे की मान्यवर काशीराम साहेबांनी सुरुवातीला सांगितलं होतं की जाती तोडो समाज जोडो. साहेबांनी सांगितलं होतं की सर्व जाती एकत्र आल्या पाहिजे, सर्व जाती एकत्र आले पाहिजे आणि तो एक समाज म्हणून हा सगळा बहुजन समाज तयार झाला पाहिजे. म्हणून आपल्या पक्षाला त्यांनी बहुजन समाज पार्टीचं नाव दिलंय आणि तेच प्रणव मानून आम्ही या पुढे काम करतोय. आणि आमच्यामध्ये कुठल्याही जातीमध्ये आम्ही भेदभाव करत नाही आणि सर्व लोक आम्ही एक दिलाने एक मताने सर्व आम्ही लोक राहतो. आमच्यामध्ये कुठल्याही जातीमध्ये भेदभाव नाही करत. आम्ही सर्व बहुजन आहोत. आम्ही बहुजन राहणार आणि बहुजन म्हणूनच आम्ही या पक्षामध्ये काम करतोय. बहुजन समाज पार्टी का जिंकावी, का वाटतं? बहुजन समाज पार्टी का जिंकावी? कारण की आज आम्ही बहुजन समाज पार्टीतर्फे उमेदवार आहोत. आम्ही बहुजन समाज पार्टीमध्ये असल्यामुळे आम्ही राहणारे या स्लम एरियामध्ये राहतोय. स्लम एरियातले जे काय प्रश्न असतात, पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे. महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे नगरसेवक महत्वाचा असतो. नगरसेवक महत्वाचा असतो म्हणजे नगरसेवकचा काय अर्थ असतो न म्हणजे त्यांनी नळाची कामं केली म्हणजे पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे. ग म्हणजे त्यांनी गटारीचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि र म्हणजे त्यांनी रस्त्याचा प्रश्न सोडवला पाहिजे आणि से म्हणजे त्यांनी सेवा दिल्या पाहिजे लोकांना. म्हणजे नगरसेवकाचा जो काय अर्थ असतो तो नळ पाणी हे सर्व स्वच्छता हे सर्व गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे आणि सगळ्या नागरिकांना समाजातील लोकांना तळागाळातील लोकांना तळागाळातील लोकांना जे काही समस्या जाणवत असतील मूलभूत गरजा भागवण्याचं काम त्या नगरसेवकांनी केलं पाहिजे. या ठिकाणी आपण बघितलं की जो बहुजन समाज आहे तर काशी साहेबांचा नारा आहे की वोट हमारा राज तुम्हारा, नहीं चलेगा नहीं चलेगा. हे जे काशीराम साहेबांनी घोषणा दिलेली आहे त्याचा काय अर्थ आहे? काशीराम साहेबांनी जी घोषणा दिली वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा म्हणजे या देशावर कित्येक वर्ष झालं काँग्रेसने राज्य केलंय. त्यानंतर त्याला आता बीजेपी करते. काँग्रेसने राज्य करत असताना या देशामध्ये ज्या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय परंतु त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी भारतरत्न पुरस्कार आजपर्यंत दिला नव्हता. तो पुरस्कार मान्यवर काशीराम साहेबांमुळे झालाय. म्हणून मान्यवर काशीराम साहेबांनी तो ठेवलाय की तुमचं सरकार नाही पाहिजे आम्हाला. तुम्ही लोक आमच्या साहेबांसाठी भारतरत्न पुरस्कार देऊ शकत नाही, तुम्ही ओबीसीला आरक्षण देऊ शकत नाही, तर तुमचं राज्य कशाला पाहिजे? जे वोट आमचे आहेत, जे आमच्या हक्काचे वोट आमच्या समाजाचे वोट आहेत ते आम्ही आमच्या पक्षाला देऊ आणि जे काय असतील वोट हमारा राज तुम्हाला नाही चालू देणार. आणि जी काय सत्ता असेल काशीराम साहेब म्हणतात सत्ता ही समस्येची गुरु किल्ली आहे. सत्ता मिळवलीच पाहिजे. बाबासाहेबांनी पण आपल्याला सांगितलंय शासन करते जमात बना. या मुद्द्यावर आपण बहुजन समाज पार्टीचं काम करतो. या ठिकाणी सुरेखाताई या ठिकाणी सुरेखाताई माने आहेत.
या ठिकाणी सुरेखाताई माने आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुमच्याबद्दल काय सांगाल, तुमचं शिक्षण किंवा तुम्ही या ठिकाणच्या कोणत्या समस्या सोडवणार आहे? तुम्ही स्थानिक आहे का बाहेरचे? नाही, मी स्थानिकच आहे, बाहेरची नाहीये. मी गेले 8 ते 10 वर्ष मुळा रोड भागामध्ये काम केलेलं आहे. मी लोकांमध्ये असं म्हणजे कुठलं समाज धरून काम नाही केलं, सरसकट सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. तर हिंदू असो मुस्लिम असो सगळीकडे आमचं, मी ज्या संस्थेतून काम करत होते त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण असो, जर शाळा बाह्य मुलं आहेत त्यांना शिक्षणासाठी मदत केली. आपले सरकारी टॉयलेट आहेत तर टॉयलेटमध्ये जर पाण्याची समस्या आहे, चोकअपची समस्या आहे, हे सगळे आम्ही प्रश्न पुढे मोहल्ला समितीमध्ये मांडले. तिथे मुळा रोडची प्रतिनिधी म्हणून मी तिकडे काम केलेलं आहे. पण तरीही आम्ही बऱ्याच वेळा फॉलोअप घेतला, पण कामं काही सगळी पूर्ण झालेली नाहीये. अजूनही मुळा रोड भागामध्ये जागोजागी पाणी आहे, नळाची समस्या आहे, टॉयलेट घाण आहेत, काहीच होत नाही. परत जी मुलं आता अशी असतात बाहेर फिरतात त्यांचं करिअर मार्गदर्शन हे सुद्धा आमच्या संस्थेमार्फत मी खूप वेळा ते काम केलेले. मुलांना त्यांच्या आवडीच्या ह्याच्यामध्ये कोर्स लावलाय, त्या कोर्स मधून त्यांनी तिकडे पुढे नोकरी केली. ही खूप चांगली गोष्ट आमच्या संस्थेमार्फत केली आणि हे मी 8 ते 10 वर्ष रेग्युलर काम करत आले. त्यामुळे वस्तीमधले बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की ताई फक्त एक BSP म्हणून नाही, ते आपल्या पूर्ण समाजासाठी काम करतायत. हे मला चांगले. आणि BSP मध्ये मी का आहे, कारण की BSP मध्ये कसं आहे, महिलांना तो एक सन्मान देतात. म्हणजे असं कमीपणा कुठे दिसत नाहीये की बाबा महिलांनी पुढे जावं, महिलांची सुरक्षा, महिलांचं कार्य चांगलं कसं होईल यासाठी खूप प्रयत्न करते BSP. त्यामुळे मी BSP मध्ये काम करण्याची माझी खूप चांगली मनापासून इच्छा आणि लोकांमध्ये काम करण्याची पहिल्यापासून मला आवड आहे. आणि ज्या बहिणीच्या आहेत आयरन लेडी म्हटलं जातं सगळ्या जगामध्ये, आणि त्या बऱ्याच वेळा मुख्यमंत्री होत्या, 4 वेळा मुख्यमंत्री होता. तर त्या प्रधानमंत्री व्हाव्या अशी तुमची इच्छा आहे का? हो, नक्कीच आहे, राहिलाच पाहिजे. तसाच आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. त्यांनी जसं तिकडे आपल्या हातीला निवडून आलं तसं आपण इथून पुण्यामध्ये आपला हाती विधानसभेत कसा जाईल त्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आणि महिलांना सक्षम करून आपले जे महिलांचे जे मूलभूत गरजा आहे निदान त्या तरी आपण पुढे मांडू शकतो. यासाठी आपण हातीला निवडून आणलंच पाहिजे, याचा पुरेपूर प्रयत्न करू आम्ही. एकमेव बहुजन समाज पार्टी आहे जे महिलांचं नेतृत्व खंबीरपणे देशामध्ये नेत आहे, परंतु मागासवर्गीय असल्यामुळे जे सत्ताधारी आहेत त्यांचा विरोध होतोय, उच्चवर्णीयांचा विरोध होतोय. तर कसं पुढे गेलं पाहिजे? हाच आपल्याला लोकांचा विचार बदलायचा आहे. कारण की हा लोकांचा जो विचार आहे की आपण तिथे पुढे जाऊ शकत नाही, आपण प्रयत्न करू, सगळ्यांना सोबत घेऊन आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपण तिथे पुढे जाऊ शकतो. महिलांना पुढाकार पण दिला पाहिजे यासाठी. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. या ठिकाणी सौ माधुरीताई खोब्रागडे या गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करत आहे. त्यांनी गेल्या 30 डिसेंबरला त्यांनी जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार त्यांना घाम फोडला होता भीमा कोरेगावला. मी स्वतः तिथे प्रत्यक्षात हजर होतो. तर ताई काय किस्सा होता तो? जिंदाबाद जिंदाबाद BSP जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद BSP जिंदाबाद. काय विषय होता तो नेमका आणि काय झालं होतं ते पहिलं सांगा, कारण अजित पवारला घाम फोडणं हे काही साधी बाब नाहीये. तर काय नेमकं झालं? जय भीम सर्वांना. माझं नाव माधुरी खोब्रागडे. मी प्रभाग क्रमांक 7 बहुजन समाज पार्टीच्या तर्फे बाकडेवाडी ते गोखलेनगर या प्रभागात मी आता बहुजन समाज पार्टीतर्फे इलेक्शन लढवते. आता तो किस्सा जर तुम्ही विषय काढला असेल तर त्याचं असं आहे की माळवदकर जो माळवदकर आहे ते कित्येक वर्षापासून तिथे राहतात आणि आजही मागच्या दंगलीमध्ये आता 18च्या दंगलीमध्ये त्यांनी बरंच आपल्या मुलांना आपल्या समाजातले जे भीमा कोरेगाव स्तंभाकडे येतात वंदन करायला त्यांच्यामध्ये अशी कशी लढाई झाली पाहिजे, कशी लोक घाबरले पाहिजे, हमेशा तिकडे ते
त्यांनी ते जातीभेद कुरगुडी करण्याचा प्रयत्न केला. आणि अजितदादा तिकडे आले, हे सगळ्या गोष्टी सोडून जर अजितदादा त्या माळवदकरकडे लक्ष देत नाही, त्यांना जर बोलवायचं असेल तर ऑफिसमध्ये बसून बोलवायला पाहिजे. माळवदकरला पोलीस प्रोटेक्शन आणि महिलांना तिथं थांबवत असताना सुद्धा हाकलून देत होते. का महिलांना हाकलून देत होते, काय कारण होतं? आमचं प्रेरणास्थान आहे आणि आम्ही तिथे राहत असतो, तर आम्हाला तिथे सगळं लक्ष द्यायला लागतं. तर त्यासाठी मी अजितदादा असू नाही तर कोणीही असू, ते आमचं प्रेरणास्थान आहे आणि तिथे हमेशा आम्ही आवाज उचलणार. त्याच्यानंतर ते आलेच नाही, यावर्षी तर अजितदादा दिसलेच नाहीत आम्हाला. या रणरागिणी आहेत बीएसपी मध्ये आणि भीमा कोरेगावच्या ठिकाणी जर का त्या असतील तर खंबीरपणे मला तर वाटतं पुणे महानगरपालिका हादरवल्याशिवाय सोडणार नाही. बहिणीचा आदर्श ठेवते. मी इथे जवळजवळ 2 इलेक्शन लढवले, आता हे माझं 3रं इलेक्शन आहे. 20 वर्ष मी बहुजन समाज पार्टीत काम करते. आजही त्या गल्लीमध्ये मी आज एक गल्ली फिरली आहे. आजही तशीच वस्ती आहे, गल्लीमध्ये पाणी वाहते, गटरामध्ये पाणी वाहते, मुलांचं व्यवस्थित शिक्षण होत नाही, इथे कुणीही लक्ष देत नाही. नुसतं फटाकड्या वाजवतात, फिरतात आणि मत मागायला उभं राहतात ते. आणि जास्तीत जास्त सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की मुलांना नुसते पैसे देऊन टाकतात. महिलांना मुलांना पैशाची आमिष दाखवली जाते. मुळावड भागामध्ये मी राहते, तिथेही सगळे बिर्याणीचे मोठमोठे पातेले येऊन पडतात. हे कशासाठी पाहिजे? स्वाभिमानाने येऊ द्या ना, मत घेऊ द्या ना, काम करून दाखवू द्या ना. तुम्ही आमिष दाखवून त्यांना अजून बिघडवण्याचं काम करताय. असं त्यांना त्यांच्या पायावरती खंबीरपणे उभं राहण्याचं तर काही शिकवलंच नाही. जास्तीत जास्त आपले समाजाचे सगळे मुलं रस्त्यावर दारू पिऊन दिसतील, आपले बाकीचे मुलं कोणाची दिसणार नाही. ह्याच्यासाठी आम्ही इथे लढा देत आहोत, इथे यासाठी काम करत आहोत बहुजन समाज पार्टीतून, की आपलं समाज असा हा भेदभाव जर नगरसेवक करत असतील त्याच्यासाठी आम्हाला उभं राहणंच. आणि पार्टी आमची हे शिकवतीये की आपल्या समाजासाठी काम करा. नाही आम्ही कोणाला पैसे देत नाही, आम्ही कोणाचे घेत आणि नाही आम्ही समाजाला बिर्याणी सारून दारू पाजायला मुलांना हे करते. बाबासाहेबांनी याच्यात बाहेर काढले, आपल्या गळ्यातलं मडकं बाहेर काढलेलं आहे, झाडू बाहेर काढलेलं आहे आणि अजून परत हे लोक आपल्याला भीक देण्याचा प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे, हे झालं नाही पाहिजे आपल्या समाजात. गेल्या एवढ्या वर्षामध्ये करोना काळामध्ये एकही नगरसेवक इथं डोकवला नाही. वस्तीवरती किती मोठे प्रॉब्लेम चालले होते, कधीही आले नाही आणि आज निवडणुका आल्यानंतर सर्वजण उभं राहिले. हे चुकीचं आहे, हे बदललं पाहिजे. ह्या बदल घडवण्यासाठी आम्ही इथे 3 जण, किशोर भाऊ, सुरेखाताई आणि मी उभी आहे. हत्ती तुमच्या प्रभागामध्ये जे शिवाजीनगर बस स्टँड आहे तिथले जे हत्तीचं डेकोरेशन होतं ते काढलं होतं यांनी. एवढे घाबरतात हत्तीला. हो, एवढे घाबरतात हत्तीला. हत्तीचं एक बाबासाहेबांचा हत्ती आहे, बाबासाहेब पासून हत्ती चालू आहे आपल्या इकडे. हत्ती आपल्या सर्वांचं एकमेव छान चिन्ह आहे. तर त्या हत्तीला धरूनच चालायचं आपल्याला. बाबासाहेबांचे विचारतात. लोक घाबरतात, जे भेदभाव करतात ते हत्तीला तिथून काढून टाकतात, हत्ती झाकून टाकण्याचा प्रयत्न करतात. आजही माझ्या घरावर दगडी फेकले जातात. कशासाठी? या गोष्टी सगळ्या बदलण्यासाठी आम्ही इथे उभा आहोत ताकदीने. प्रस्थापित पक्ष आहे बीजेपी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्याकडे भरपूर पैसा आहे, गुंड आहे आणि मसल पॉवर आहे, तर त्यांना तुम्ही कशा सामोरे जाणार? आमच्याकडे जनतेची पॉवर आहे, आमच्याकडे जनतेची ताकद आहे. आम्ही जनतेमध्ये जाऊन घराघरात जाऊन काम करतो आहोत. बाबासाहेबांचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. तर आम्ही त्याप्रमाणे काम करत आहोत. आता ह्याच्या पुढे सर्व काही जनताच ठरवणार. तर अशा प्रकारे शिक्षणाबद्दल काय सांगाल? तुमच्या शिक्षणाबद्दल आणि तुम्ही आतापर्यंत जे सामाजिक कार्य केलेलं आहे त्या कार्याबद्दल काय? मी शिक्षणाबद्दल सांगाल, माझं कमी शिक्षण झाले, पण माझी पहिल्यापासून आवड होती शिक्षणाची. मी माझ्या मुलांना एवढं शिकवलंय. माझी मुलं आज अमेरिकेमध्ये शिकतायत, माझे जावई, माझी सून सर्व अमेरिकेमध्ये शिकतात. असंच माझ्या घर जसं मी घडवलं त्याप्रमाणे मला असं वाटतं आपल्या वस्तीमध्ये सुद्धा तसे मुलं शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर जातील, याची मी खास दक्षता घेईल आणि मी स्वतः काळजी घेईल की हे बाकीचे मुले सुद्धा छान शिकले पाहिजे. मुलांना कसं शिक्षणाची आवड निर्माण होईल याच्याकडे मी स्वतः लक्ष घालेन, काळजीने लक्ष घालून मुलांना बाहेर पाठवेल. तुमचे सहकारी जे आहेत प्रभागामधले ते तुमच्या बरोबर खंबीरपणे आहेत? हो, नक्कीच आहेत. माझे सगळे सहकारी माझ्या संगती खंबीरपणे उभे आहेत. विश्वास आहे का तिघं पण महानगरपालिकेत जातील? नक्कीच जाईल, 100% निवडून येतील, तेवढा आम्हाला विश्वास आहे. आम्ही कामच तसे फुले शाहू आंबेडकर चळवळीचं काम करतो, तर नक्कीच आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर
सगळ्यात पहिले कोणचे काम करणार आहे? पहिला महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम करणार, कारण महिला सक्षमीकरण नुसतं 1,500 रुपये देऊन महिलांना तुम्ही जे काम सांगितले दिलेत आणि तेही मध्येच थांबवले, नुसतं लोक बघून दिले जातात पैसे, पण जे महिलांवरती होणारे अत्याचार, जे आता महिलांवर होणारे बलात्कार, ह्याच्यावरती सक्षमीकरण, ह्याच्यावर काम केले नाही जात. पैसे देऊन तुम्ही काय करता? जे घडते त्याच्यावरती लक्ष कोणी देत नाही. ह्याच्यासाठी पहिला मी काम करणार आणि त्यांच्या आरोग्यावरती, जास्तीत जास्त महिलांच्या आरोग्यावरती लक्ष देणार. पुण्यातल्या झोपडपट्टीवर ISRAचा डोळा आहे. या झोपडपट्टी पाडून त्या ठिकाणी बिल्डराच्या घशात ह्या जमिनी देण्याचा प्रयत्न होणार आहे. तर या बाबतीत तुमचं काय कसा रेटा असेल, त्याला कसा विरोध करणार? याच्यासाठी तीव्र आंदोलन केलं जाईल. नक्कीच आज सर्वांसाठी चांगलं घर भेटतील याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. कुठल्याही बिल्डरचा कोणाचाही वेगळा कार्य हे करून देणार नाही, आम्ही फायदा करून देणार नाही. आपल्या जनतेचा जितका चांगल्या प्रकारे हा फायदा होईल तिथे आम्ही लक्ष देणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन समाज पार्टी जिंदाबाद, बहुजन समाज पार्टी जिंदाबाद, मान्यवर कांशीराम साहेब जिंदाबाद, मायावती जिंदाबाद, आकाश आनंद साहब जिंदाबाद, अरे BSP के वास्ते खाली कर दो रास्ते, BSP के वास्ते खाली कर दो रास्ते.